यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सुजय विखे पाटील जे राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र आहेत ते अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता आहे। नगरच्या जागेबाबत आघाडीची 25 फेब्रुवारीला अंतिम बैठक पार पडणार आहे। राष्ट्रवादीने नगरची जागा सोडण्याबाबत नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आता सुजय विखे पाटील तिथे अपक्ष निवडणूक लढवू शकतात। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, नगरच्या जागेला घेऊन राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट दिल्लीपर्यंत धाव घेतली होती, पण आता राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर आणि सुजय विखे पाटलांची अपक्ष लढण्याची जर भूमिका पुढे येते तर याचे काय परिणाम असू शकतात? विशाल, आपण जर पाहिलं नगर मध्ये नगर उत्तर आणि नगर दक्षिण या दोन जे राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत त्या दोघांमध्ये संघर्ष जो आहे तो सुजय विखे पाटलांच्या रूपाने या ठिकाणी समोर येताना दिसतोय। कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं थेट सुजय विखे पाटलांसाठी जागा सोडायला नकार दिलाय। याउलट राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकत काँग्रेसच्या अनुराधा नागवडे या जिल्हा परिषद सदस्य काँग्रेसच्या त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यासाठी चाचपणी देखील केली आणि त्यांचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये नक्की या ठिकाणी केल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता थोड्या वेळापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सुजय विखे पाटील यांनी तातडीच्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती प्रवरा सहकारी साखर कारखान्यामध्ये बोलवली आहे आणि पुढचं पाऊल या ठिकाणी काय घ्यायचं या संदर्भातली चाचपणी जी आहे ती सुजय विखे पाटील या ठिकाणी करताना दिसत आहेत की जर तिकीट या ठिकाणी राष्ट्रवादी जागा सोडलीच नाही तर भाजपमध्ये जायचं की भाजपच्या समर्थनार्थ अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची या संदर्भातली चाचपणी जी आहे ती सुजय विखे पाटील आता करताना दिसत आहेत। धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल। नगरच्या जागेबाबत 25 तारखेला आता अंतिम बैठक पार पडणार आहे, पण आता काँग्रेसच्याच जिल्हा परिषदेच्या सदस्य राष्ट्रवादीमध्ये आणून त्यांना खासदारकीच्या निवडणुकीकरता उभं केलं जाऊ शकतं। त्यामुळे आता जर राष्ट्रवादी काँग्रेस करता जागा सोडत नाहीये तर सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवतायत की भाजपचं समर्थन घेऊन ते निवडणूक लढवतायत हे आता बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर बातमी कोल्हापूरमधनं स्वाभिमानीने आता स्वबळावर लढणार असल्याचं सूत्रांकडनं कळतंय। रात्री 5 तास कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीची गुप्त बैठक पार पडली। राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत ही बैठक जी आहे ती पार पडलेली आणि या बैठकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय न्यूज 18 लोकमतला घेतल्याचं सूत्रांकडून कळतंय। बुलढाणा वर्धामध्ये स्वाभिमानी पक्षातर्फे उमेदवार देण्यात येणार आहेत आणि येत्या 27 तारखेला माढ्यामध्ये एल्गार मेळावा पार पडतो आणि 28 तारखेला राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडणार आहे। राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीशी काडीमोड घेतली की काय आता हे लवकरच स्पष्ट होईल, पण कोल्हापूरमधील हॉटेलमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत एक गुप्त बैठक जी आहे ती स्वाभिमानीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पार पडलेली आहे, ज्यामध्ये खरं तर बुलढाणा वर्धा या जागेवरती स्वाभिमानी संघटना अजूनही ठाम आहे। त्यामुळे आता याबद्दलची अधिकृतरित्या घोषणा स्वाभिमानी पक्ष केव्हा करतोय हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिवसेना आणि भाजपा युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आज पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली। शिवसेना भवनात झालेल्या बैठकीत शिवसेना नेतेही सहभागी झाले होते। बातमी आता साताऱ्यात नाही। साताऱ्यातील राजकारणाला आता एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। सातारचे आमदार शिवेंद्रराजे भाजपच्या नरेंद्र पाटील यांच्यासोबत हॉटेलमध्ये मिसळ खाताना दिसून आले। त्या दोघांच्या एकत्रित मिसळ खाण्याने साताऱ्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। शिवाय राजघराण्यातील मनोमिलनात फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। नरेंद्र पाटील यांना भाजपच्या तिकिटावर उदयनराजेंच्या विरोधात उभे करण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला असल्यामुळे शिवेंद्रराजेंसोबतची ही भेट सर्वांच्या भुवया उंचवणारी आहे। तर दुसरीकडे आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या 4 लोकसभेसाठी बैठक आहे। हे 4ही लोकसभा मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघाची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावरती आहे आणि या बैठकीसाठी 1000 बूथ प्रमुख, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत। बैठकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, हरिभाऊ बागडे, संभाजी पाटील, निलंगेकर, बबनराव लोणीकर हे कार्यकर्ते आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। तर मराठा क्रांती मोर्चाने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे असं सांगत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे। भाजपच नव्हे तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही मराठा समाजावर अन्यायच केलाय असं क्रांती मोर्चाने म्हटलंय।
लोकसभा निवडणुकांच्या अगोदर जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये आम्ही लोकसभेला त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. 5 उमेदवारांची आमची त्या ठिकाणी चाचपणी झालेली आहे आणि पुढचे जे उमेदवार आहेत आणि ही 5 यांची नावं आम्ही एवढ्या 2-4 दिवसामध्ये नक्कीच जाहीर करू. या 5 जागांची तर पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा काही वेळाआधीचा व्हिडिओ समोर आलाय. सुखजिंदर सिंग असं या जवानाचं नाव असून त्यांनी हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता. धक्कादायक म्हणजे यानंतर काही वेळानंच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य जे ते तैनात केल्यानंतर आता भारतानंही जोरदार तयारी सुरू केली आहे. काश्मीर सीमा भागात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45, सीमा सुरक्षा दलाच्या 35 तुकड्यांसह आणखी 20 तुकड्या तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिलेत.